नमस्कार। पाहू शकता किती मस्त बनलेले आहेत। गव्हाची चीक काढून कुरडई बनवलेली आहे। पाहू शकता किती मस्त झालेले आहेत, पांढरे शुभ्र एकदम। पाहू शकता मस्त, खूप सोपी रेसिपी आहे, नक्की बनवून पहा। आणि चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। हे 2 किलो गहू घेतलेले आहेत, लोकवन गहू आहेत। कुठलाही गहू घेतला तरी चालतो। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। सध्या भरपूर ऊन आहे, तेव्हा कुरडई, पापड, खिचे हे बनवून घ्यावे लागतात उन्हाळ्यात। आणि परत 12 महिने काय बनवायला जमत नाही, त्यामुळे आत्ताच्या 1-2 महिन्यामध्ये बनवून घ्यावे लागतात। हे असे आपले गहू सर्व भिजत घातलेले आहेत। आता हे दुसऱ्या दिवशी पाणी चेंज करून घ्यायचे आपल्याला। आणि त्यात जे पाणी टाकायचे ते मी उन्हामध्ये ठेवलं होतं। थोडंसं उन्हाच्या गरमीने कोमट झालेलं पाणीच टाकलं होतं मी। 3 दिवस पाणी रोज बदललेलं आहे। आता हे उन्हात ठेवलेलं कोमट झालेलं उन्हाच्या उष्णतेने तेच पाणी टाकलेलं आहे। परत आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। आता तिसऱ्या दिवशी पाहू शकता, हे परत तिसऱ्या दिवशी बदलून घ्यायचे पाणी। रोज पाणी बदललं की म्हणजे कुरडया एकदम पांढरे शुभ्र येतात। तर हे पण उन्हात गरम केलेलंच पाणी टाकले। नसेल आपल्याकडे सोय उन्हाची तर आपण नॉर्मल पाणी सुद्धा टाकू शकतो, पण ते व्यवस्थित गहू भिजण्यासाठी मी तसं कोमट करून पाणी वापरलेलं आहे। आता 4 दिवस झालेला आहे। चौथ्या दिवशी आता आपल्याला चीक काढून घ्यायचा आहे त्याचा। हे हलके हलके गहू वरती आलेत, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। पाहू शकता असे किती मस्त भिजलेले आहेत, एकदम गहू फुटतोय आणि त्यातला चीक व्यवस्थित बाहेर निघतोय। त्याला परत एका पाण्याने धुवून घ्यायचे आपल्याला। त्याचा आंबट वास येतो 4 दिवस। त्याला आता एका मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे। सगळे गहू टाकायचे आपल्याला आणि परत वरून 2 वेळा दुसरं पाणी टाकायचं, म्हणजे त्याचा आंबट वास सगळा गेला पाहिजे। बुडात काही गहू फुटले होते म्हणून पाणी पांढरे निघते डब्यातलं। अशा प्रकारे दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आपल्याला। त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ते चीक जो असतो निघलेला तो चिकटला जात नाही, म्हणून मीठ टाकायचं असतं। हे चीक घ्यायचं मशीन आहे माझ्याकडे, मी त्याने चीक घेणार आहे। खाली एक फळीला लावून घेतलंय, पॅक केलंय त्याला। आणि तिकडे एक मोठं ताट ठेवलंय, त्यामध्ये चीक बारीक झालेला पडणार आहे। असे ते भरून घ्यायचं आता आणि त्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला थोडं थोडं, म्हणजे तो चीक घट्ट बनत नाही एकदम। एकदम झटपट होतं याने चीक, आणि सर्व चीक पण निघतो गव्हातला आणि कुरडया पण एकदम पांढरी येते, पांढरे शुभ्र कुरडया येतात। अशा प्रकारे पलीकडून बाहेर येतो चीक, गहू बारीक झालेले। या मशीनमुळं खूप सोपी पद्धत आहे, माझ्याकडे बरेच वर्षापासून आहे, 10 वर्ष झाले ही मशीन आहे। मी यानेच चीक काढत असते। याच्यामुळं काय होतं तर कपड्याने वगैरे चीक गाळण्याची गरज पडत नाही।
एक मोठे आपले पिठाची चाळणी आणि जी सुजीची चाळणी असते त्या दोन्ही गाळणीने गाळून घेतलं चिक्की होऊन जातं. मी कपड्याने कधीच गाळून घेत नाही, गरजही पडत नाही कपड्याने गाळायची. याच्यामध्ये व्यवस्थित गहू बारीक होतात आणि चिक पण चांगला निघतो, भरपूर निघतो. मिक्सरमध्ये मी कधीच चिक काढत नाही. एकदम 15 ते 20 मिनिटात चिक घ्यायचं होतं. ह्याने मशीनमुळे मदतीला एक माणूस लागतो. कुरडया करणं म्हणजे एकट्या माणसाचं काम नाही आहे, मदतीला लागतंच कोणीतरी. चिक शिजवताना हटताना पण लागतं, हे मशीनना पण लागतं. अशा प्रकारे हे गहू बारीक करून झालेले आहे सगळे. आता तर मशीन खोलून घेणार आहे मी आणि हा चिक व्यवस्थित पिळून घ्यायचा आपल्याला. आता पाण्यात घेतलं आहे, भरपूर पाण्यात ठेवायचं असतं सारखं, म्हणजे त्या चिकाचा लेयर आहे तो असा कडक बनत नाही. तो जर लेयर सुकला तर मग तो चिक कमी निघतो आणि जास्त चिकट होतं. अशा प्रकारे हे मी एका दुसऱ्या भांड्यात घेतलेलं आहे काढून. अशा प्रकारे हे आता गाळून घेतले मी. आपण पीठ चाळायची गाळणी असते त्याने. माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अगोदर सर्व चिक पहिल्यांदा मोठ्या गाळणीनेच गाळून घेणार आहे. आपली पिठाची गाळणी असते त्याने. आता ही सुजीची गाळणी घेतलेली आहे, त्याला थोडंसं मीठ लावून घेतलं आहे आणि हा सुजीच्या गाळणीने डायरेक्ट आता डब्यामध्ये मी गाळून घेणार आहे. पाहू शकता त्यामध्ये काहीच नाही निघत आहे. कपड्याने गाळायची पण गरज नाही आणि मी गाळत पण नाही, ह्याच गाळणीने गाळत असते. अशा प्रकारे हा गाळून घेतला आहे. आता अजून राहिलेला लास्टची वेळ. अशा प्रकारे ह्याचा आता हा कोंडा तयार झालेला आहे. ह्या कोंड्याच्या पण भातड्या बनवतात, पापड्या बनवतात आणि वाळून भाजी पण बनवता येते. खूप छान लागते भाजी. आणि मुटके पण बनवतात आमच्या इकडे. मी मुटकेची रेसिपी अपलोड करणार आहे, नक्की बनवून पहा. अशा प्रकारे ह्याला मोठ्या गाळणीने गाळून घेतलं. एक पहिला डबा भरलेला आहे आणि हे दुसऱ्या डब्यामध्ये राहिलेलं आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण की थोडंसं जास्त पाणी घालावं लागतं ना, त्यामुळे 2 डबे, 1.5 डबा भरला आहे. पहिला एक भरला आहे आणि दुसरा अर्धा. आता हा तयार झालेला आहे आपला चिक काढून सर्व. आता या डब्याला झाकण लावून ठेवायचे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला यातले पाणी काढून घ्यायचे वरचं. आपल्याला आता कुरडया बनायच्यात आज. एकदम हळूहळू पाणी काढून घ्यायचे, म्हणजे खालचा चिक वरती येणार नाही याची काळजी घ्यायची. एकदम हळू काढून घ्यायचे त्यातले पाणी. थोडं राहिल्यानंतर तर एकदम हळूहळू काढायचं.
पाहू शकता आता चीक यायला लागला आहे, त्यामुळे आता मी बंद करणार आहे. पाहू शकता बुडातला सर्व वरचं पाणी निघलेलं आहे. आता हे दुसऱ्या डब्यातलं पण आपल्याला तसंच पाणी काढून घ्यायचं झालेलं आहे. त्यातलं पण पाणी काढून आता आपल्याला फोडून घ्यायचं आहे. तो चीक आहे ना असा एकदम पॅक बसतो बुडामध्ये, त्याला असं थोडं थोडं घेऊन फोडून घ्यायचे. अशा प्रकारे एक अजिबात गुठळी राहू द्यायची नाही आहे त्याच्यामध्ये, आणि काढून घ्यायचं आहे सगळं. आणि आता आपल्याला चीक मोजून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं चीक निघणार आहे तेवढंच पाणी घालायचं आहे. ह्या भांड्याने मी चीक मोजते. ते एक भांडे डब्यात काढून घ्यायचं आपल्याला तो चीक. आणि तो दुसरा राहिलेला पण मोजून घ्यायचा आपल्याला. आणि ते झालेलं आहे अर्ध भांडं. तर आपल्याला ते सर्व दीड भांडं पाणी झालेलं आहे, तेवढंच पाणी घालायचं. हे मी पाणी उकळी आणून घेतलेलं होतं साईडला. आता आपल्याला हे पातेल्यामध्ये ठेवायचे. शक्यतो ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्येच करावं लागतं, नाहीतर स्टीलच्या पातेल्यामध्ये करपण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या वाळवण्याच्या रेसिपीला ॲल्युमिनियमचेच पातेले वापरावं लागतं. त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच वापरते मी, 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि हे खसखस घातलेली आहे. खसखशीमुळे कुरडईची चव एकदम भन्नाट लागते आणि खूप छान फुलतात. हे आता उकळी आलेली आहे, आपल्याला हटून घ्यायचं आहे. ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे कुरडईची, म्हणजे खूप अवघड काम आहे. मदतीला ते पकडण्यासाठी एक जण लागते. माझ्या मिस्टरांना पकडायला लावलेलं आहे. सारखं हलवत राहावं लागतं त्याला. 10 मिनिट तरी स्टार्टिंगला सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर त्याच्यात गाठी बनत असतात. गाठी बिलकुल बनू द्यायची नाही, नाहीतर कुरडई नाही येत व्यवस्थित. अशा प्रकारे आता सर्व गाठी फुटलेल्या आहेत. तर सर्व कडेचं काढून व्यवस्थित मध्यभागी घेऊन त्याला झाकून त्याची वाफ घ्यायची. जवळजवळ मी अर्धा तास 40 ते 45 मिनिट कमी फ्लेमवरती शिजवून घेतले. त्याला नंतर व्यवस्थित शिजलं म्हणजे त्याचे तुकडे होत नाहीत आणि चांगली होत नाही कुरडई. शिजवण्याची खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर चीक एकदम ट्रान्सपरंट होत नाही काचेसारखा, तोपर्यंत शिजून द्यायचा. तो जर शिजला ना व्यवस्थित ट्रान्सपरंट दिसतो. पाहू शकता आता कलर चेंज झालेला आहे. पहिला एकदम पांढरा शुभ्र होता, आता थोडासा वेगळा कलर झालेला आहे. परत वाफ काढण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. पाहू शकता आता परत तिसऱ्यांदा एकदा त्याला हटून घ्यायचे. मी चाटून हटले, तुम्ही लाटण्याने पण हटू शकता, पण माझ्याकडे चाटू पण आहे. चाटू म्हणतात ह्याला, तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
मी तवा तापून घेतलेला आहे आता फुल गॅसवरती आणि त्यावरती आता त्याला परत 15 मिनिट मी तसंच कमी फ्लेमवरती होऊ दिलं आणि आता वरती टेरेसवरती एक कपडा अंथरून त्यावरती पॉलिथिनचा कागद टाकलेला आहे। पॉलिथिनचा कागद असला म्हणजे लगेच उलटता येतात, कुठलेही पापड असू दे। गरम आहे, खूप हात भाजतायत, ऊन पण आहे खूप। 10 10:30चा टाइम आहे, खूप ऊन झालेला आहे। अशा प्रकारे बारीकच तार लावलेली आहे, मला मोठ्या तारीचे नाही कुरडे आवडत। गरम लागते, पोळते, पण गरमच बनवून घ्यावे लागतात, नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते सोऱ्यामधनं बाहेर येत नाही। गरम गरमच बनावं लागतं। हे अशा प्रकारे बनवून घ्यायच्यात आपल्याला। एका सोऱ्यामध्ये 4 होत आहेत। ह्या झालेल्या आहेत, अशा बनून झालेल्या आहेत सगळ्या। आता 2-3 तासानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहेत ते। अशा प्रकारे पाहू शकता किती मस्त सुकलेले आहेत, अजिबात जास्त चिकटलेल्या नाही आहेत खाली। आणि 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर हे अशा पाहू शकता किती पांढरे शुभ्र मस्त झालेले आहेत। भोगा झाला नाही, काही नाही, मस्त खूपच पांढरे शुभ्र झाले आणि त्यामध्ये खसखस आहे, त्यामुळे खूपच छान दिसत आहेत ते, मस्त। कशी वाटली माझी रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। हे आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत, पाहू शकता कशा मस्त फुलत आहेत। कलर पण किती पांढरा शुभ्र उठतोय, लाल होत नाही, काही नाही। मी कधीच तुरटी वापरत नाही कुरडयासाठी, बिना तुरटी वापरता सुद्धा किती पांढरे झालेले आहेत, पाहू शकता, मस्त, खूप छान। किती टाकले की मस्त लगेच फुलतायत आणि बारीक तार आहे, तर खूप छान दिसतात ते, मस्त, खूपच छान झालेले आहेत। पाहू शकता तळलेले आणि ज्या कच्च्या आहेत त्या सुद्धा सेम पांढरे दिसत आहेत, किती मस्त झालेले आहेत। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवत राहा, आनंदी राहा, खुश राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।